फुटीचं रॅकेट देशभरात पसरल्याचं समोर आलं। राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा 3 राज्यांमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे असून कुरिअरनं प्रश्नपत्रिकांची पाठवून लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचं तपासात उघड झालं। अशात आता लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली। नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन नाशिक, पुणे, नगरनंतर लातूरपर्यंत पाळमुळं। महाराष्ट्रातून आतापर्यंत 5 जण ताब्यात। प्राध्यापकापासून ते ब्युटी पार्लर वालीचं रॅकेट। नीट पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती उघड होते। या पेपर फुटीच्या रॅकेटचं जाळं महाराष्ट्रभर पसरलं असल्याचं तपासात उघड झालंय। नाशिकच्या शुभम खैरनारनंतर अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे, पुण्याची मनीषा वाघमारे आणि आता याच धनंजय लोखंडेचा आणखी एक मित्र ओंकार शिंगोटेचाही या पेपर फुटी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती असून त्यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलंय। कोण आहे ओंकार शिंगोटे, जाणून घेऊयात। ओंकार शिंगोटे आरोपी धनंजय लोखंडेचा मित्र आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। ओंकार जुन्नरमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहे। लोखंडे शिंगोटे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत असत। ऍडमिशनच्या नावाखाली पेपर फुटीचं रॅकेट चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। विद्यार्थ्यांचे नंबर मिळवत पेपर फुटीच्या जाळ्यात ओढल्याचा शिंगोटेवर आरोप आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगर मधून ज्या धनंजय लोखंडेला सीबीआयनं ताब्यात घेतलं, त्याच धनंजय लोखंडेचा ओंकार शिंगोटे हा साथीदार आहे। आणि या ओंकारचं आणि धनंजयचं या नीट पेपर फुटी प्रकरणी काही साटोलटो होतं का, ज्याचा देखील तपास सीबीआय कडून केला जातोय। तर काल सकाळी पुणे पोलिसांनी ज्या मनीषा वाघमारेला खरं तर कात्रज मधून ताब्यात घेतलं होतं, तिचे देखील या धनंजय लोखंडेशी थेट संबंध असल्याचं समोर आले। नीट पेपर फुटी प्रकरणी या दोघांचे म्हणजे धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे या दोघांचे काही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅट्स पोलिसांच्या तपासात समोर आलेत। तर नवीन माहितीनुसार या मनीषा वाघमारेच्या अकाउंटवर तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यावरून 10 लाख रुपये जमा झालेत। पुणे पोलीसही गेल्या काही दिवसांपासून या ओंकार शिंगोटेचा शोध घेत होते। आता सीबीआयच्या जाळ्यात असलेल्या शिंगोटेच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे। अशातच पुण्याच्याच बिवबेवाडी परिसरातून ताब्यात घेतलेल्या मनीषा वाघमारेचीही सीबीआय कडून कसून चौकशी सुरू आहे। कोण आहे मनीषा वाघमारे? मनीषा वाघमारेचं बिवबेवाडी परिसरात ब्युटी पार्लर आहे। पार्लरच्या नावाखाली पेपर फुटी, ऍडमिशनचं रॅकेट चालवत असल्याचा संशय तिच्यावर व्यक्त करण्यात येतोय। पेपर विक्रीसाठी विद्यार्थी हेरण्याचं काम मनीषा करत होती। अहिल्यानगरमधील संशयिताला मदत केल्याचा तिच्यावर संशय। बुधवारी मनीषा वाघमारेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नीट पेपर फुटीच्या या प्रकरणाचे धागेदोरे थेट लातूरपर्यंतही पोहोचले असून सीबीआयनं लातूरमधील एका निवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलंय। बुधवारी रात्रीच एका खासगी क्लासेसमधील 3 ते 4 जणांची कसून चौकशी करण्यात आली। तर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत पोलिसांनी सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्कही जप्त केली आहे। नाशिकमध्ये खैरनार नावाचा जो आरोपी आहे त्याच्याकडे फोटोकॉपी सापडली होती आणि इथं आता थेट केमिस्ट्री विषयाचा पेपर सेट करणारे प्राध्यापकच सीबीआयनं ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाला आता मोठं वळण लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या कनेक्शनच्या माध्यमातून आणखीन कोणाचा याच्यामध्ये संबंध आहे का, इतर कोणाला हे पेपर या ठिकाणी लातूरमधून लीक झाल्यामुळे इथून लातूरपैकी इतर कोणी याच्यामध्ये समाविष्ट आहे का, याचा शोधही आता सीबीआय घेणार आहे। नीट पेपर फुटीतील एक एक चेहरा आता उघड होऊ लागलाय। आगामी काळात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, मुंबई।